जस कर्म केलं असेल फळही तसंच मिळतं आणि चांगलं ज्ञान दिलेलं ऐकतो कोण? आणि ज्याला त्याला फक्त धनच हवं असतं, मग ते कर्म चांगलं असो किंवा वाईटही का असेना, कुणालाही काहीच तसा काही खास फरक पडतच नसतो. मित्रांनो, देवाची भीती तर देव माणसालाच जास्त असते, कारण तो पाप करीन म्हणून देवही त्याच्याच मागे हमेशाच काठी घेऊन लागलेला असतो. पण मूर्खाच्या जवळ देव मात्र मुळीच जात नाही, कारण मूर्खाचं दुसरं नाव नागडा आगडबंब असतं. आणि नागड्याला पाहिलं की मग माणूस असो किंवा देवही का असेना, त्याच्या जवळ जायला मात्र घाबरतच असतो.